मी 13 जून रोजी 300 एकरावर 3 एकर क्षेत्रावरती मिरची लागवड केली होती. तर आज त्याला 80 तर दिवस झालेत आणि त्याच्यात फक्त एक 10 क्विंटलचा तोडा झालेला आहे. तर साधारणतः त्यावेळेस 30 ते 35 रुपये रेट होता. म्हणजे खर्च वजा जाता मला 25,000 रुपये त्यातून राहिले होते. आणि आता दुसरा तोडा येणार होता, तो बऱ्यापैकी जरा 70-80 क्विंटलचा होणार होता. पण मागच्या आता 3 दिवसात जो पाऊस झाला त्याच्यामुळे माझे 3 एकरातून जवळजवळ 2.5 ते पावणे 3 एकर मिरची खराब झालेली, फक्त मोजून अर्धा एकर मिरची राहिलेली. तर आता माझ्यापुढे प्रश्न पडलेला आहे की ही पूर्ण मिरची खराब झाली आहे, तर याचं करायचं काय? आणि इथून माझं पुढचं पिकासाठी पैसा कुठून उपलब्ध करून द्यायचा? अशा अनेक आता परिस्थिती निर्माण झाली. तर माझं जर आता पीक विमा राहिला असता, जर शासनाने पीक विमा मिरचीवर राहिला असता, तर मी पीक विमा घेतला असेल, तर त्या पीक विम्यातून मला काही ना काहीतरी मदत झाली असते. म्हणून शासनास माझी एकच विनंती की मिरची या पिकाला सुद्धा आपण पीक विम्यामध्ये घ्यावं, आणि जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा एक थोडाफार आर्थिक फायदा होईल आणि त्याला मदत होईल. म्हणून आपण पीक विम्यात घ्यावं हीच अपेक्षा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.